वाढायला त्यांचं चालू केलं होतं. आज त्यांनी आपल्या गावात येणारे विष्णुदादांनी एक चांगलं कंपनीचं उद्घाटन आजच्या दिवशी करण्यात आले. ही गोष्ट खरोखरच समाजाच्या इतिहासामध्ये सोन्याच्या पेनाने लिहिण्यासारखी असेल. आपण पाहतोय आम्ही तर गेले आता काही महिने प्रचारच करतोय ठाण्याचा कार्यक्रम होता कुठे समाजाचा. मी तिथे ते सांगितलं का बाबा ठाण्यावाल्यांनी जमीन विकल्या म्हणून तिथे आज सारखे झाले. यापुढे समाजाने जमीन विकली पाहिजे. एकर जाऊ दे, एक गुंठा एक स्क्वेअर फुटी जमीन विकणार नाही अशा प्रकारची काळजी तुम्ही आम्ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि आजचं हे उदाहरण आहे तर गरिबीतून मेहनत करून व्यवस्थित चांगला व्यवसाय करा. लिफ्टसाठी तिथे प्रत्येक बिल्डिंगला गरज असणार, वाड्याच्याही प्रत्येक बिल्डिंग मध्ये लिफ्ट बसवली जाते. त्या गोष्टीची समाजाला गरज आहे. व्यवसायाला पूरक असा असणारं लिफ्ट, ही लिफ्ट प्रत्येक एवढ्या 50 मजल्याच्या बिल्डिंगला लागते आणि 3 मजल्याच्या 2 मजल्याच्या बिल्डिंगला लागते. परवा मी रत्नागिरीत गेलो होतो तर एका जिल्हा परिषद उमेदवाराच्या घरामध्ये ग्राउंड प्लसवरही लिफ्ट बसवली होती. आताचा जमाना आहे तिकडे चाललाय. तिकडे आपला एक बांधव एक व्यवसायाचा नवीन पाऊल टाकलाय की इतर त्यासाठी तुमच्या बरोबर तुमच्या आई भाऊ आहेत, परंतु मी आणि दरोडा साहेबही आपल्याबरोबर एका कुटुंबाप्रमाणे असतो. आपला व्यवसाय उद्या केंद्र सरकारची योजना, राज्य सरकारची योजना, उद्या उमेदवारांच्या कंपनीला लोकांवर सगळ्या कंपनीला शेकडो कोटी रुपये सरकारने सबसिडी दिल्या. तर आपले चांगला प्रस्ताव माणूस देईल आपल्याला. तर जेणेकरून तुमचं उत्पादन म्हणजे तुम्हाला बँकेचं व्याज पडणार नाही एवढी गोष्ट आपल्याला सरकारला करू. त्याचबरोबर या रस्त्याच्या प्रलंबित आहे. परंतु आपल्या तुम्ही सांगतो तुमच्या केंद्र बंद होऊया